कोरोनामध्ये दुर्दैवाने नागपुरातल्या अनेक आमच्या बहिणींना वैधव्य आलं. जोडीदार त्यांनी गमावले. त्यामधील वयवर्ष 19 ते 25 यामधल्या 293 परिवार यांचं पालकत्व सोबत पालकत्व फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं असेल, त्याशिवाय वेळ पडली तर शेवटपर्यंत त्यांचे विवाह करतपर्यंत, मग एकल मातांचे विवाह असतील, यामध्ये 350 मुली आहेत, त्या 350 मुलींचे विवाह असतील, हे सर्व करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि त्यामध्ये आज पहिला विवाह या ठिकाणी होतो आहे. यामधील 100 परिवार आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी घेतलेले आहे पालकत्व त्यांचं. ज्यावेळेला त्यांनी ते डिक्लेअर केलं त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री होते. मला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे की राज्याचा मुख्यमंत्री आज राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले शब्द न विसरता आज पहिल्या विवाहाला या ठिकाणी येऊन आशीर्वाद देत आहेत. हे अत्यंत आनंदाची बाब आहे. आणखी पुढे किती विवाह? जवळपास 350 विवाह येणाऱ्या 7 ते 8 वर्षामध्ये होणार आहेत. माझं नाव प्रीती आहे. काय अनुभव आला जीवनात? नवीन सुरुवात होते, कसं वाटतंय एकंदरीत? अनुभव भरपूर आले आहेत. या 5-6 वर्षात मी भरपूर अनुभव घेतलेले आहेत. आणि म्हणजे काय सांगणार, इतके अनुभव आले आहे जीवनामध्ये की ज्या वेळेवर कोणी नसतं ना, त्या वेळेवर देव कोणाला ना कोणाला पाठवतेच. तेच माझ्या आयुष्यामध्ये दादा आलेले आहेत, हे सगळी माझी टीम आलेली आहेत. आज मी यांच्या परिवाराचा हिस्सा आहे. आज सगळं माझ्या मुलांचं, आमचं सगळ्यांचं पूर्ण होत आहे. आज नवीन सुरुवात होते आहे, काय अपेक्षा आणि इच्छा आहे? अपेक्षा काही नाही, बस जीवनभर साथ आणि बस, बाकी काही नाही, सगळं आम्ही सांभाळून घेऊ. तुमची पण आज नवीन सुरुवात होते आहे. सर बहुत अच्छा लग रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है, वो बस मेरे साथ सुखी है, मैं वही चाहता हूँ बस, और कुछ नहीं। इस दिन का कभी सोचा था कि सर ऐसा बिल्कुल नहीं सोचा था, बट जो हो गया सब ऊपर वाले की दया से।